सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंजार कोण आहोत तर आम्ही विष्णुदास आहोत। मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आईसे। काय आहे म्हणून झुंजार मन हे मजबूत असलं पाहिजे आणि कसलंही संकट येऊ देऊ पण घाबरू नका। मला तर असं म्हणायचंय, रोज पाले घेऊन फिरणारे भिकारी जर घाबरत नाही, कधी तुम्ही पेपरला बातमी वाचली का किंवा टीव्हीला की ह्या भिकाऱ्याने आत्महत्या केली? या नारदाच्या गादीवर उभा राहून सांगेन, भीक मागणारा भिकारी कधी आयुष्यात आत्महत्या करत नाही, तर आपल्या बापदादांनी शेतीबाडी कमवून ठेवली, आपण तर आयुष्यात आत्महत्या करू नका। उलट चांगलं जगण्याचा प्रयत्न करा। काय आहे त्याला असं भिडायची टक्कर देण्याची सवय जीवनामध्ये ठेवा। मन असं मजबूत करा आणि ज्याचं मन खंबीर आहे ना त्याला काहीच भीती नसते। पहिलं मन मजबूत पाहिजे। दुसरी गोष्ट मनगट, ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची हिंमत आहे ना त्याला कधीच कमी पडत नाही। माणसं म्हणतात ना त्याची हिंमत आहे का माझं मनगट धरायला? का म्हणतो माणूस, अरे मी काय त्याच्या कर्जात आहे का, आणि मी काय कोणाच्या जोर कमवलं का, मी माझ्या कष्टाने कमवलंय। म्हणजे मनगटालाही फार मोठं महत्व आहे बर का। मनगट सुद्धा माणसाचं मजबूत असलं पाहिजे बर का महाराज, गडदे महाराज। आणि मनगट मोठं असलं की काही नाही। एक जण असंच म्हणले महिलाचं कीर्तन, अरे म्हणलं सोड जाऊ दे, अरे म्हणलं म्हणूनच बांगड्या भरल्या नाहीत, कडं घातले सोन्याचं। जीवनामध्ये मनगट हे सांगायचं नाही, पण ते चला कधी कधी असे अनुभव येतात, मग कधी कधी बोलावंही लागतं तसं। आणि लोकांना आजकाल बोलल्याशिवाय पण कळत नाही। वाकडं बोट केलं तरच लोणी निघतं, सरळ सरळ निघतच नाही। आपण जर गप बसलात तर लोक तुम्हाला पायाकडून चावून खातील। तुम्ही बघा जंगलामध्ये कधीही सरळ झाडच कापल्या जातात लवकर। लय तुम्ही सरळ वागले तर लोक त्याचा फायदाही खूप विचित्र पद्धतीने घेतात। म्हणून मनगट माणसाचं चांगलं पाहिजे। मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग पाहिजे। ज्याचा मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला कधीच कमी पडत नाही। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी। बुद्धीसारखं वैभव नाही। स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। स्वतःच्या देशामध्ये राजा पूज्य ठरला जातो, पण विद्वान बुद्धिमान हा जगात मोठा श्रेष्ठ ठरला जातो। आज आमचे ज्ञानेश्वर महाराज काय माऊलीची बुद्धी होते, झाडे लावावी, जलाशय निर्मावी, नगर वसवावी, 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले माऊलीने। आज शासन सांगतोय पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडं लावा, प्रदूषण टाळा, पाण्याची गरज आहे। नदी और नारी रहे औरों का कलंक धुते धुते। नदी आणि नारी, नीर आणि नारी याची सुद्धा गरज आहे। या सगळ्या गोष्टी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे। म्हणून बुद्धिमत्ता, तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल, अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके। विष की आहारी पडे, विष जरी आहारात पडलं तरी काही होत नाही। आज कोणाला अंतराळात जाता येतंय, कोणाला विमान चालवता येतंय, याचं काय कारण आहे? अभ्यास। आता आपण सापाला पाहिलं की भीती वाटते, पण गारुडी लोक सापाला पकडतात का? त्यांचा अभ्यास झालाय। तसं जर तुमचा अभ्यास असेल तर काही कमी पडत नाही। ओले मुळ भेदे खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी। खडकामध्ये लावलेलं वडाचं झाड, पण खडक पोखरून आत जातात मुळ्या। काय कारण आहे? अभ्यास। तसा अभ्यासाची बैठक जर तुमच्याकडे असेल ना तुम्ही काही करू शकता। आज एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देतात मुलं, कलेक्टर होतात, पण तरुण पिढी 21 आणि 22 तास एका खुर्चीवर बसून अभ्यास करतात। ही सुद्धा साधना आहे म्हणून कलेक्टर होता येतं, त्याला सुद्धा घासावीच लागते। आमचे कीर्तन भजन असेल, पकवाज वाजवून असेल, 4 तास अभ्यास याचा सुद्धा। इकडं तुमच्या शालेय शिक्षणामध्ये बीए झाले की एमए चा अभ्यास, पण आमच्या अध्यात्मात तसं नाही। पहिली पासून ते एमए पर्यंत एमपीएससी द्या नाही तर यूपीएससी द्या, पण सर्व तयार ठेवावं लागतं। होय काय महाराज, महाराज सर्वच
सर्व भागवत पूर्ण तयार ठेवावा लागतो. आणि आता लोक हुशार झालीत, त्याच्यामुळे वाक्याला तयारीच करावी लागते, त्याच्याशिवाय चालतच नाही. किती बघा तुम्ही समाजामध्ये लोक बुद्धिमान झालेत, हुशार झालेत. आपल्याला 10वी पर्यंत काहीच कळत नव्हतं, आता पहिली दुसरीच्या मुलाला कळायला लागले. जमाना हा फार पुढे गेलाय. म्हणजे आपलं मस्तक जे आहे ना बुद्धिमान, जगातलं सर्वात मोठं कॉम्प्युटर जर काय असेल, जगातलं जेवढं तंत्रज्ञान आहे, सर्व शोध जर कशाने लावले तर फक्त आपल्या मेंदूनी लावलेत. आणि हा मेंदू कोणाच्या पायावर ठेवायचा नाही बरं का. सगळ्यात माणसं दर्शन घेतात आणि कशाने दर्शन घेतात? डोक्याने. आता डोकंच काय ठेवायचं देवाच्या आणि साधू संतांच्या पायावर, पण ते कोणाच्या पायावर ठेवायचं याला बी महत्व आहे बरं का. हे पवित्र डोकं, पवित्र मेंदू तुम्ही जर चुकीच्या माणसाच्या पायावर ठेवला तर तुमचं सुद्धा डोकं बिघडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हे पवित्र डोकं योग्य माणसाच्या पायावर ठेवा. मस्तक है पायावरी या वारकरी संतांच्या. हे पवित्र मस्तक हे डोकं वारकऱ्याच्या किंवा संतांच्याच पायावर ठेवायचे. म्हणून हे फार महत्वाचं आहे. संतांच्याच पायावर डोकं. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष हा. मग पुण्य पुरुषाचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपलं जे डोकं आहे ना, साधू संतांच्या देवाच्या पायावर ठेवा. कुठेही डोकं लावू नका. पण काही काही डोकेबाज माणसं कुठं डोकं लावतात. तुम्ही कुठेही डोकं लावा, पण अध्यात्मात डोकं नका लावू. काही ठिकाणं असे असतात की तिथं डोकं लावायचे असतात, काही जागा असे असतात की तिथं डोकं ठेवायचं, त्याचं नाव परमार्थ. फक्त परमार्थात डोकं ठेवायचं, तिथं नाही लावायचं. हे एक असं क्षेत्र आहे, इथं ठेवायचं. बुद्धिमान स्वामी विवेकानंद का जगप्रसिद्ध झाले? शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद श्रेष्ठ ठरले. काय कारण? बुद्धिमत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आज जगभर आहे. काय कारण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांकडे हिंदुत्व होतं, धर्मत्व होतं आणि बुद्धिमत्ता होती. अफजल खानासारखा शत्रू छत्रपती शिवरायांना भेटायला आला, पण शत्रूची सुद्धा चाल ओळखून हातामध्ये वाघ नखे ठेवले, चिलखत घातलं. छत्रपती शिवरायांना बगलेत धरलं, पण आणि त्यांचा प्लॅन होता महाराजांना मारायचा, पण वाघ नख्याने डेडळ म्हणजे पोटच फाडलं शिवाजी महाराजांनी. याला म्हणतात बुद्धिमत्ता. राज्य करा, राज्य चालवा, सत्ता चालवा, पण तुम्हाला डोकंच लागतं बरं का. बुद्धिमत्ताच लागते. नाही तर काही काही माणसं मोठ्या खुर्चीवर बसले पण डोकेच कमी. सरपंच कुठं तर गेले शाळेकडं, कधी कळणार आहे त्यांना? म्हणून शासनाने नियम काढलाय 7वी 5 तरी सरपंच बरा. आणि खरंय त्याला जिल्हा परिषद कळली पाहिजे, 82चे ऑफिस कळलं पाहिजे, मुंबईचं मंत्रालय कळलं पाहिजे. पैसे घे बाबा का कुणाला सरपंच, कुणी म्हणावं मला व्हायचं. अरे तुला आलं तर पाहिजे ना. नाही तर यांना जिल्हा परिषद 82 हे सगळं कसं कळणार? सगळीकडे कसं काम करावं लागतं, कागदपत्र कसे पोहोचावे लागतील, कशा स्कीम ओढून आणाव्या लागतात महाराष्ट्र शासनाच्या. हे काय सोपी गोष्ट आहे का? इथं आमचा कणिक हा जो पाकवाज आहे हा सुद्धा कणिक खाल्ल्याशिवाय आवाज काढत नाही. तसं फायली आणायच्या, स्कीम आणायच्या, गावाचा विकास करायचा, तालुक्याचा करायचा, जिल्ह्याचा करायचा, त्याला ओढून आणावं लागतं. ते म्हणाले तुम्हाला कसं काय माहिती? आम्ही आमच्या संस्थांना 4-5 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे आणलेत, मंत्रालयात जाऊ बरं का. त्याच्यामुळे आम्हाला हे सर्व माहिती कसं करावं लागतं, काय करावं लागतं, त्याला थोडं डोकं वापरावं लागतं. तरच मग हे जमतं. आणि तुम्हाला सांगू का, खरंच बुद्धीचा वापर केल्याशिवाय काही नाही आजच्या काळात. आणि तुम्हाला बसून कुणी देणार नाही.
तुम्हाला फिरावं लागेल, त्याचा शोध घ्यावा लागेल आणि तेवढी चिकाटी ठेवावं लागेल, तेव्हा मिळतं. मग परमार्थ असो नाही तर संसार असो. विठ्ठल परमार्थाचा अर्थ जसा मी सांगितलं, मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग लागतो, तसं आपल्याला अध्यात्माचं आणि परमार्थाचं वळण लागायला सुद्धा आई वडिलांनी ते संस्कार दिले पाहिजेत, तेव्हा ते वळण लागतं. नाही तर कसा परमार्थ कळणार आहे. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडुनी कासया गा वन सेविती. मदालसेने आपल्या मुलाला उपदेश करावा, उठी गा पुत्रा जाई श्री गुरु शरण, बाळा श्री गुरुला शरण जा. तुला जर या जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर गुरुला शरण जा. आणि संसारात जर सुख असेल तर ऋषी मुनींनी गिरी कंदरे उगीच सेवन केली नसती. आई शिकवती मुलाला, तेव्हा परमार्थ कळतो. मानवी जीवनाचा पहिला गुरु जर कोण असेल तर आई आहे आणि नंतर वडील. म्हणून भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमीमध्ये काय मर्दपणा आहे ते आलेल्या कोंबावरून कळतं. तुम्हाला सांगून जाईल, गावखारची जमीन आणि माळ रानावरची जमीन फरक आहे. माळ रानावरची जमीनही कसदार नसती, पुढं दारे धरले की पाठीमाग जमीन सुकती. काढही छोट छोटच आणि पिकही छोट छोट, उतारही कमीच. पण त्याऐवजी गावखारची जमीन मजबूत बागायत जमीन, तिला एकदा दारे धरले, पाणी दिलं की 15 दिवस नाही पाणी दिलं तरी पीक तड धरतं. पिकही काढही मोठं येतं, उतारही भरपूर. तुम्ही मला सांगा, काही 4 महिन्याचं पीक आहे, काही 6 महिन्याचं पीक आहे, काही वार्षिक पीक आहे. जर हे पीक घेण्यासाठी जमीन कसदार लागती तर काहीचं 25 वर्षाचं पीक आहे, काही 30 वर्षाचं, 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, 60 वर्षाचं, 80 वर्षाचं आणि 100 वर्षाचं. हे पीक घेण्यासाठी आई वडील रूपी जमीन किती कसदार लागत असेल, तेव्हा तुमच्या माझ्या सहित बसलेलं पीक चांगलं जन्माला येतं. त्याला जमीनच कसदार लागते. भूमीच मार्दव सांगे कोंबाची लवलो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आई वडीलच तसे लागतात, तेव्हा मुलं चांगली जन्माला येतात. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ मा साहेब, त्या काळामध्ये हिंदूंच्या स्त्रियांची आबरू लुटल्या जायची. दिवसा लहान मुलांचे नाक कान कापल्या जायचे, पुरुषांना बांधून टाकल्या जायचं आणि हिंदू स्त्रियांची आबरू लुटल्या जायची. निजामशाही आदिलशाही विचारायचं काम नव्हतं त्यावेळेस. म्हणून तर आपली बरीचशी मंदिरं उद्ध्वस्त करून टाकली, तिथं मस्जिद उभ्या राहिलेल्या होत्या. त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांचं लग्न शहाजी राजे यांच्याशी झालं आणि जिजाऊ मासाहेबांना वाटायचं हा दिसणारा अन्याय अत्याचार तळपायापासून डोक्यापर्यंत रक्त गरम व्हायचं की कोणीच अन्यायातून सोडवणारा जन्माला येत नाही का. शहाजी राजे यांच्याशी लग्न झालं आणि काही कालांतरानंतर मासाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलं. मासाहेबांच्या उदरामध्ये बाळराजे वाढत होते. त्यावेळेस एका दासीनं विचारलं, मासाहेब, राणी सरकार, राजमाता, राष्ट्रमाता, या अवस्थेमध्ये माणसाला काहीतरी खाण्यापिण्याची इच्छा होती. त्या काय आपल्यासारख्या जिजामाता होत्या का? आमच्या उदरामध्ये जर मूल असेल, पतिदेव विचारतात तुमची काय इच्छा आहे, ते म्हणतात चला माजलगावच्या हॉटेलमध्ये पनीर चिल्ली नाहीतर व्हेज मंचुरियन खाऊ घाला. तर काही स्त्रियांनी म्हणावं आम्हाला ना माती आवडती, माती. तर काही नाही म्हणायचं राख, सगळी राख रांगोळी झाली आयुष्याची. हे डोहाळे आपले बर का महिला मंडळ. कौशल्याचे डोहाळे काय होते? आणि रे धनुष्य मारीन रावण, लंका विभीषणादी, हे डोहाळे होते. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आपले डोहाळे. मूल पोटात असलं, विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले गर्भसंस्कार. तुम्ही मूल पोटात असताना टीव्ही पाहता, पिक्चर पाहता, ते फायटिंग पाहता, ते जन्माला आल्याबरोबर तर फायटिंग करायला लागतं ना. मग ते कशाला तुमचा आदर राखणार आहे? त्याला संस्काराचीच गरज आहे. कपडे फटते हे लेकिन संस्कार फटते नाही. 1 लाख रुपये मीटरचा कपडा घ्या, कपडा फाटतो, पण चांगले किंवा वाईट लागलेले संस्कार लवकर फाटत नाहीत.
त्यावेळेस जिजाऊ साहेब शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवनेरी शिवाई देवीचं मंदिर आहे आणि तिलाही नमस्कार केला होता, शिवाई तुझ्यासारखा सुपुत्र जन्माला घाल, तुझ्यावरून त्यांचं नाव ठेवील. म्हणून शिवाई देवीवरून शिवाजी राजे नाव ठेवण्यात आलं. त्यावेळी जिजाऊ साहेबांना सांगितलं, बाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही लागले, मला वाटतं जिरे टोप घेवा, डोक्यावर घालावा, हातात तलवार घ्यावी आणि अत्याचार अन्याय करणारे हैवानाचं मुंडकं धडाव वेगळं करावं, घोड्यावर मांड ठोकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा. तेव्हा शिवाजी महाराज जन्माला असे लागतात. पण आजकाल काय झाले, सांगणारा कितीही गरम झाला तरी ऐकणारा थंडच. त्याच्यामुळे आपलं हिंदुत्व असं थंड झालंय, त्याच्यामुळे बंड करत नाही. विठाल विठाल आपल्या धर्माने आपलं हिंदुत्व पेटून उठलं पाहिजे, आपलं रक्त हे पेटून उठलं पाहिजे. पण आपल्या रक्तात आपण आपल्यालाच नावं ठेवतोय. आता जर कुणी गडदे महाराजाला म्हणलं रात्री ताईने छान कीर्तन केलं तर आमच्यातलाच एखादा भाजणं, हे काय खरंय त्यांचं, म्हणजे याच्या खानदारी शिकवलं नाही नीट झालं म्हणायला. का बिघडल का, पण नाहीच. आणि तुम्हाला अजून महत्वाचं वाक्य सांगून जाईल, अरे चांगल्याला चांगलं म्हणायला सुद्धा खानदानी अंतःकरण लागतं. कोणीही कोणासाठी चांगलं म्हणू नये, त्याला या अंगात चांगुलपणाच लागतो, तेव्हा चांगल्याची किंमत कळते. विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा आई झाल्यात, अशी शूरवीर माणसं झालीत, तेव्हा त्यांना परमार्थ त्यांनी शिकवलाय. खरं परमार्थ हे महाधन आहे, ते देवाचे चरण नक्की जोडल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचं रक्षण केलं. राजा या शब्दाचा अर्थ आहे जो प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा, प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाहीत. म्हणून ते होऊन गेले, त्यांना तो अर्थ कळालेला होता. परमार्थ या शब्दाचा अर्थच तो आहे. आणि देव देव कशात आहे हो, मूर्ती तर असतेच असते, पण जिवंत माणसातच खरा देव आहे. आणि जिवंत माणसातला देव कळाला तर मूर्तीतला देव कळल. पहिलं जिवंत माणसातला देव कळाला पाहिजे. पण आज आम्हाला जिवंत माणसातलाच देव कळत नाही, मग परमार्थ कधी कळणार आहे. त्याबद्दल तुम्हाला उदाहरण देईल. परमार्थ परोपकार करा, लोकांच्या दुःखात दुःखी व्हा, हाच खरा परम अर्थ आहे. मुंबईचे एक ऑफिसर होते, ड्युटी संपली आणि येत होते. पीएमटीच्या स्टॉपवर उतरली. एक 2 वर्षाची मुलगी होती, जिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या गळ्यात पाटी बांधली होती, लिहिलं होतं मला कॅन्सर आहे, मदत करा. या साहेबांनी काय केलं, दिवाळीचा बोनस आणि पगार मिळालेला होता, 50,000 रुपये घेतले आणि त्या मुलीच्या ताटात टाकले. साहेब घरी आले. आल्यानंतर मिसेस वाईफ पत्नी म्हटली, का हो मिस्टर, दिवाळीचा सण जवळ आलाय, मला ना माजलगावच्या दुकानातून चांगली काठा पदराची साडी आणायची, पैठणी 10,000ची. मुलगी म्हणली, पप्पा डॅडी फादर, मला ना यावर्षी सुंदर असा घागरा घ्यायचा आहे. मुलगा म्हणला, बाबा मला ना यावर्षी सुंदर सूट पॅन्ट जॉकेट टाय असा चांगला ड्रेस घ्यायचा आहे. सर्व तयारीतच. पण हे वडील 1 नाही 2 नाही काहीच नाही. पत्नी म्हणली, का हो साहेब तुम्ही काहीच का बोलत नाही, आम्ही एवढी मोठी दिवाळीची तयारी करतोय. त्यावेळी साहेबांनी सांगितलं, हे बघा यावर्षी आपल्याला दिवाळी साजरी करायची नाही. म्हणले का, अरे म्हणे मी ड्युटीवरून येत होतो आणि पीएमटीच्या स्टँडवर एक 2 वर्षाची मुलगी बसली होती, तिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या कॅन्सरच्या त्या मदतीसाठी मी तिला 50,000 देऊन टाकले. पत्नी म्हटली, बरं झालं, कारणाच्या नंतर बरे तुम्हीच जन्माला आले दानशूर. काही काही काय अवघड आहे ना गृहमंत्र्याचं बी. नाही विचारलं तर ते जमत नाही. काहीला जर म्हणलं सप्त्यात वर्गणी द्या, बघा बरं का बऱ्याच ठिकाणी म्हणलं का गडदे महाराज वर्गणी द्या, हे माणसं काय थांबा थांबा परत येतो याचा अर्थ तुम्हाला माहित नसेल, म्हणजे बायकोला विचारून येतो. असे बरेच माणसं आहेत, त्यांना का होईना पण या विचारून, पण मग वाढवून द्या बरं का महिला मंडळ.
वर्गणी बी दिली पाहिजे. अहो डॉक्टर कडे गेलं तर 500 रुपये डॉक्टर घेतात, त्यापेक्षा देवाला 200 रुपये 500 रुपये वर्गणी द्या, डॉक्टरला फीस कमी द्यावी लागेल, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. देवा धर्मासाठी द्या ना. आता गडदे महाराजांनी सत्ता ठेवलाय त्यांच्या एकट्यासाठी का? तुम्ही एवढे लोक आलात इथे कीर्तन ऐकलं की आपल्याला समाधान मिळतं. लाखो रुपये द्या समाधान नाही मिळत, पण परमार्थाचे 4 शब्द ऐका कीर्तनाचे, त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळतं. आणि एकच वाक्य कीर्तनाचं तुमचं आयुष्य बदलून टाकतं, एवढी संतवाणीमध्ये ताकद असते. तेव्हा काहीच नाही. तेव्हा ते साहेब म्हणले मी दिले. मुलगी म्हणली पप्पा हे बरोबर आहे का? आमचा मूड घातला, मुलगा आहे म्हटला. आणि त्यावेळेस पत्नी म्हणली ठीक आहे साहेब तुम्ही पैसे दिले, पण मुंबईचे भिकारी खोटं बोलतात. कशावरून त्या मुलीला कॅन्सर असेल? दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरला बातमी, मुलीला कॅन्सर नव्हता, मुलीने फसून पैसे गोळा केले. मग तर काय अख्खं घर तुटून पडलं साहेबावर. पत्नी म्हणली महाराष्ट्राची राजधानी मुंबई, गेली 25 वर्ष मुंबई म्हणजे राहता एका 2 वर्षाच्या मुलीनं फसवलं. मुलगा म्हणला बाबा तुम्हाला बोललं नाही पाहिजे, पण खरंच बाबा तुम्ही किती, तुम्हाला डोकं आहे का काही? किती चुकलं तुमचं, इतक्या लहान मुलीनं तुम्हाला फसवलं. मुलगी पण म्हणली पप्पा खरंच मी सुद्धा तुम्हाला बोलायला नाही पाहिजे, पण तुमचं चुकलं. तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस तुम्ही पुरुष माणसं योग्य करताना त्यावेळेस घरातली सगळी माणसं म्हणतात हो ठीक आहे ठीक आहे, पण तुमचं एखादं चुकू द्या लगेच बायका हे आमच्या अण्णांना डोकंच नाही, वरचा मजलाच रिकामा आहे, त्या माणसाला कळतच नाही. म्हणजे एवढे दिवस केलं ते गेलं का गंगेला? असलंय बघा, असलंय बाया माणसाचं. नाही तुमच्याकडे नसतील म्हणत आहे का नाही का म्हणते? सगळ्याच बायकाचं थोडं ऐकून घ्यावंच लागतं ना तसं. मग वाईट वाटलं. मग पत्नी म्हणली खाओ सर्व ठीक आहे, पण एवढ्या छोट्याशा मुलीनं तुम्हाला फसवलं काही वाटतं का? त्या साहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे बरं का, सर्वांनी लक्षात ठेवा. हे साहेब म्हणले हे बघ तायडीची आई, मला त्या मुलीनं फसवलं, माझे 50,000 गेले, मला अजिबात वाईट वाटलं नाही, कारण कॅन्सर सारखा महाभयंकर आजार नाही हे ऐकून उलट मला समाधान वाटलं. याला म्हणतात परमार्थ. 500 रुपये वर्गणी द्यायची आणि लाखाचं काय केलं? अरे दिना 5,000 मग हिशोब विचार, पण न देणारच पुढं असतं. यांनी काय केलं? अरे तू काय करतो ते सांग की, यांनी काय केलं काय असले. आणि तुम्हाला सांग का, देवा धर्माला दान धर्माला असंच आहे, जे कमी देतं तेच डोकं लावतं, जे जास्त देतात ते विचारत सुद्धा नाही. ते म्हणतात आमचं नाव सुद्धा घेऊ नका हो महाराज, आम्ही गुप्तदान दिलं. आता आम्हाला आमच्या संस्थानामुळे अनुभव येत ना, लोक लाखो रुपये देणगी देतात, उलट नावाचा उल्लेख करू नका म्हणणार. अशी पण बरीचशी माणसं असतात. तसं ज्यांचे सूर जुळून आले, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांची बाग बहरून येते त्यांनी 2 फुले द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडं खाली यावं, मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, याचंच नाव आहे परमार्थ. विठ्ठल म्हणून हेच परमार्थाचं साधन आहे, हेच परमार्थ साधन. मुखी नाम हृदय ध्यान, हेच परमार्थाचं साधन आहे. मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये ध्यान. तुम्ही जर हृदयामध्ये भगवंताचं ध्यान केलं तर मग जयाचे चौखटे मानसी, मी होऊन असे गा क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपासी वैराग्य गा. मग 60वीला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. हृदय फार महत्वाचं आहे हो. आणि एक वेळा तुमचं हृदय स्वच्छ झालं ना, मग त्या हृदयामध्ये राहणारे जे विकार आहेत ना, विषय भोग वगैरे, ते सगळे बाजूला जातात. विषय भोगी विलोगता, विषय भोगी विलोगता,
मोहन बाधित त्या ममता विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय आहे. शब्द हा नाद विषय आहे. हरिण असतं पा आणि हरिणाला पकडण्यासाठी पारधी धावत असतो पळत असतो पण त्या पारद्याजवळ बिन बिगुल नावाचं एक शस्त्र असतं. तो वाजवतो की हरिण थांबतो. हरिण थांबल्याबरोबर लगेच तो पारधी बाण सोडतो आणि तो बाण त्याच्या छातीत लागतो. लागल्याबरोबर हरिण त्या पारध्याला म्हणत असत क्या देखत है पारधी, क्या देखत है पारधी, पुरा लगा है घाव, जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. काय म्हणतो हरिण, अरे पारद्या तुझा घाव माझ्या छातीला लागलेला आहे. क्या देखत है पारधी, पुरा लगा है घाव, तुझा घाव पूर्ण मला लागलेला आहे पण आता शेवटच्या श्वासापर्यंत तुझं शस्त्र बंद करू नको. जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. शेवटचा श्वास असतो ना, आपण म्हणतो धुकधुकी उडती, तसं शेवटच्या श्वासापर्यंत ते बंद करू नको. हरिण कशामुळे मृत्युमुखी पडलं, फक्त नाद विषय. तसं काय ऐकायचंय, भजन ऐका, कीर्तन ऐका, फार पिक्चरचे गाणी ऐकून लवकरच बहिरेपण येतं म्हणून चांगलं ऐका. म्हणून नाद विषय शब्द स्पर्श पतंगा दीप्ती आलिंगण तेथ त्यासी अचूक मरण तैसे विषयाचरण आत्मघाता. पतंगाला वाटतं दिव्याला झडप घालावी, आलिंगण घालावं, पण आलिंगण घालायला जातो पण तिथं जळून भस्म होतं. म्हणून शब्द स्पर्श रूप रस, रस सुद्धा असा विषय आहे. रसाविषयी सांगता येईल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मासे पकडणारा ते दवणी असतात बघा, त्या दवण्याचा अर्धा तुकडा तोडतो आणि तो त्या जाळ्यात टाकतो आणि तो मासाला वाटतं खायला टाकले आमिष म्हणून मासा जाळ्याकडे यायला लागतो. पण त्या दवण्याला वाचा फुटून तो दवना माशाला म्हणतो मताओ मताओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तुम आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. मेरे यार मेरे भाई मेरे दोस्त मेरे पास मत आओ, मैं पहली तेरे लिए आधा हुआ है. मी तुझ्यासाठी पहिलाच अर्धा झालोय. मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. अरे तुला खाण्यासाठीच तर मला या माशावालीने अर्ध तोडलंय, पण तू कुठं ऐकतोय. मग जर नाही ऐकलंस तर तो म्हणतो मग ऊपर खडा आहे तेरे लिए. आता तू जर मला खाल्लंस तर तुला खाणारावर आहे. आता जाळ्यात मासा पकडला मग काय पूजा करणार आहे का माशावाला. आपण तर मासे विकत घ्यायला जातोच. मला तर एक जण म्हणला ताई सगळ्यात जास्त कॅल्शियम माशात आहे. म्हणलं बरं असू दे बाबा, काय करतो मग आता. आम्ही पुण्याला ससून हॉस्पिटलला गेलो, जरा असे थोडेसे हे दुखत होते, स्पेन होत होतं थोडेसे चाळे. तर ते डॉक्टर मला म्हणे ताई तुम्ही ना नॉनव्हेज खा. म्हणलं का, नाही ना म्हणले ते कॅल्शियम त्याच्यामध्ये जास्त माशात. म्हणलं अहो आम्ही शाकाहारी. म्हणजे असं बरं ठीक आहे म्हणले मग जाऊ द्या असू द्या. म्हणजे असे त्यांना काय माहित महाराजन शाकाहारी लोक कसे माशाला सुद्धा आणि त्या नॉन व्हेजला सुद्धा. आता आम्ही माळकऱ्यांनी किती सांगू द्या ते हे करा, अहो उलट लोक आम्हालाच उलटे भेटतात. एक जण तर मला म्हणला तुम्ही महाराज लोकांनी हिंदू लोक मुरदाड केलेत घ्या. म्हणलं काय झालं, अहो म्हणलं यांच्या ताकदच ठेवली नाही तुम्ही माळी घालून. अहो म्हणलं सगळ्यात ताकदवान प्राणी कोण आहे, हत्ती. हत्ती काय खातो बोला ना, शाकाहारीच आहे का नाही. सगळ्यात मोठा आहे ना बलवान. बरं तुम्ही तरी काय ह्या नळ्या खाऊन कुठं पैलवान झालात सांगा ना. आम्ही म्हणतो बा माळी घाला, चांगलं खा, ज्या फळाचं अंग लहान असं फळ खा, बदाम खा, काजू खा. ज्या ज्ञानेश्वरी कोवी त्याची उगी टरबुजासारखे फळं खाऊन डोकं टरबुजासारखे करू नका. ज्या फळाचं अंग साने रोज 2-4 बदाम पाण्यात भिजत घाला, सकाळी खा, बुद्धीला जरा चांगलं मिळतं. तूप खा, गावरान तूप, गाईचं दूध प्या, भाजीपाला खा, खाण्यासारखं खूप आहे ना हो. एक जणाला असंच म्हटलं, ते म्हणले ताई तुम्हाला नाही माहित. आता तुम्ही मला सांगा आपल्याकडं जर सगळ्यात मोठं जेवण काय आहे महाराष्ट्राचं, पुरणपोळी. बाई पुरण कधी टाकती, त्यांच्या माहेरचे लोक आल्यावर पुरण टाकती का मालकाकडचे आल्यावर. काय बघता गडी माणसं माझ्याकडे, किती अवघड आहे तुमचं. नाही तुम्हाला पुऱ्या लाटून येत नाही तर चपात्या, तुमच्या हातात काहीच नाही. त्या आल्या की मग माहेरच्या पुरणपोळ्या. मी त्याला म्हटलं अहो पुरणपोळी खात जा. त्या महाशाने मला उत्तर दिलं, म्हणले ताई
1000 पोळीन एकच नळी. एवढी ताकद आहे नळ्यात. आता नळ्या खाऊन कुठं धारासिंग पैलवान व्हायला चालले का काय चालले? अहो लोकाला किती सांगा, लोकात बदलच नाही. एका शाळेवरती इन्स्पेक्शन आलं आणि साहेबांनी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. म्हणले मुलांना दाई आठ किती? मुलं म्हणले साहेब दाई आठ 50. आता काय वाटलं असेल साहेबांना? त्यांनी हेडमास्टरांना शिक्षकांना बोलून घेतलं. पगार भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, काय फरक पडतो तुम्हाला वाटत असेल. पण बर का, वर्गणी द्यायला असो काही असो, राग मानू नका. इथं कुणी शिक्षक जरी असले तरी शिक्षकाला प्राध्यापकाला पगार भरपूर बर का, पण वर्गणीत कमी आहे. माणसं दानशूरच नसते. इकडचे असेल पण ते आमच्या तिकडचे थोडस दानशूरताच नसते हो. काय मिळेल काय नाही. हा, आणि बरेचसे म्हणजे शिक्षक हे चांगलेच, आम्ही म्हणत नाही ते चांगले, पण पगार जास्त झाले त्याच्यामुळे पत्त्यावर जायला लागले, हे असलं झालंय. आणि दुसरं बघा, आता प्राध्यापकाला किती पगार आहे हो? 1 लाख 1.25 लाख पगार आहे, तरी त्यांच्या बंगल्यावर बोर्ड असतो, येथे साडीला फॉल व पिको करून मिळेल. काय सांगाव तुम्हाला, 20 रुपयाचा फॉल आणि साडीची किंमत 60 रुपये किंवा 100 रुपये असले. काय फक्त द्वारा, आपल्याला काय नाही महाराज, आपलं असंच आहे. कोणी कशात पैसा कमवतो, पण वारकऱ्याला शेतकऱ्याला काही नाही, कारण आपली संघटनाच नाही ना. वारकऱ्याचं शेतकऱ्याची युती कुठे? आपल्या जमतच नाही. यांनी व्हायचे असं ते तसं, त्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही. तुम्ही सांगा, शेतकऱ्यांनी कधी तहसीलवर मोर्चे काढले का? आमच्या मालाला एवढाच भाव पाहिजे. आपल्या शेतकऱ्याची संघटनाच नाही. एखाद्या आडतीवाल्याला आतून जाईल म्हणून तू दरवाजा उघड, त्या आंदोलनाचं बघू, माझा माल घेंदी पैसे. म्हणजे आपल्या फुटलेली येत, वरून दुसती ना आतून कुस्ती. ही फुटीरवादी खूप आहे आपल्या. हे फुटलेल्या संघटनेमुळे काही मिळत नाही आपल्याला. आणि फुटलेले लोक जिथे तिथे काही एकी करता येत नाही बघा. हे असलं होते. तेव्हा आपण विषय सांगत होतो त्या याचा, शिक्षकावरून प्राध्यापकावरून निघाला. शिक्षक प्राध्यापकाला पण काही म्हणत नाहीत, फक्त आपला विषय असा चाललाय. मग त्या शिक्षक आणि हेडमास्तर, बरं आता त्यांच्यावर दोष नाही, मुलंही तशी राहिली नाहीत. पूर्वी गुरु बद्दल काय आदर असायचं, हिंमत नसायची गुरुच्या पुढं. आता विद्यार्थी याला बोलायची सोय राहिली नाही, लगेच आई वडील केस करायला उभे राहतात. ही परिस्थिती आहे. तेव्हा मग हेडमास्टरांनी शिक्षकांना बोलून घेतलं. का हो मला शाळेवर लक्ष दिसत नाही? मला काय झालं? मुलांना विचारलं दाई आठ किती? तर मुलं म्हणतात 50. हेडमास्टर शिक्षक म्हटले साहेब या वर्षी फार चांगलंय. म्हणले कसं काय? अहो म्हणले गेल्या वर्षी हेच विद्यार्थी दाई 38 म्हणत होते, या वर्षी 50 आणि 80 इम्पॉसिबल, अशक्य. म्हणजे माणसाला किती सांगा बदल होत नाही. आणि बर का, आम्ही सांगू दमलत, लोक ऐकत नव्हते, म्हणून तो कोरोना आलाय. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. तुकोबाराचं प्रमाण आहे. हा रोग जो आलाय रोगाच्या रूपात, हे पाप आलंय. कारण कलियुगामध्ये पाप एवढं झालं. हैदराबादचं प्रकरण बघा, दिल्लीचं प्रकरण बघा, हदरसचं प्रकरण बघा, किती महिलावर अत्याचार, अन्याय, बलात्कार. एका आजीवर सुद्धा बलात्कार व्हावा, छोट्या 4-5 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार व्हावा. कोरोना आलाय कलियुगामध्ये, हे काही वेगळं नाही. कारण आज माणूस एवढा अंधधुंद झालेला आहे, एवढा राक्षसी प्रवृत्ती या माणसामध्ये झाली की त्याला न्याय, धर्म, नीती, आई, बहीण, स्त्रिया, माऊल्या हे काही कळायला तयार नाही. म्हणून तर हे आलंय कलियुगामध्ये. पाप आहे पाप. आणि हे पाप ज्यावेळेस खूप मोठं, आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल ना, तर खरंच चांगलं वागा. पुन्हा आयुष्य नाही हो, मेलं म्हणजे गेलं, काय बरोबर नेणार आहे? खाली हात कर आएगा, खाली हात कर जाएगा. बिना कपड्याचा आलाय, बिना कपड्याने जाणार आहे. खाली हाताने आलाय, खाली हाताने जाणार आहे. क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. काय औकात, काय शान, काय मिजाज मारतात माणसं कॉलर टाईटच करून ना. छातीचा पट्टा नाही पण बटन तुटायची वेळ. अरे काढतो कोणावर छाती? आहे काय तुझी औकात? त्या डबक्यातल्या माणसाला वाटतं तेच माझं जग. अरे बाहेर पड, लोक फार मोठी इथं, आपलं काहीच नाही. लोकाचा कचरा आहे ते आपलं सर्व. उगीच ताठर भूमिका.
तुम्हाला सांगू का, ज्या झाडाला फळच नाही ना ते सदा ताईट, ज्याला फळं लागलेली आहेत ते बिचारे लावलेलं असतं झाड. फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा, हे माऊलीचे प्रमाण आहेत वव्यात. ज्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे ना ती माणसं नम्र आहेत, ज्याच्याकडे ज्ञान कमी आहे का पण ते नाहीच, असं घमेंड मध्येच असणार, ताईटच सदा. बघा तुम्ही एखाद्या स्त्रीने जर पूर्ण फुल घागर भरून घेतली ना डोक्यावर, दोन्ही हात मोकळे सोडा, व्यवस्थित बाई चालते. पण तोच घडा किंवा ती घागर जर अर्धी भरली, किती पॅक धरा तरी हालती अशी, बाईला कधीच ती घागर नेता येत नाही. बरोबर आहे का महिला? तशी जी अर्धवट लोक आहेत ना, त्याचा परमार्थातही त्रास आणि त्याचा संसारातही त्रास. एक तर माणूस पूर्ण शहाणा पाहिजे, नाही तर पूर्ण वेडा पाहिजे. पण जे अर्धवट आहेत त्यांनी खूप त्रास होतोय. आणि आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला अर्धवटाचा खूप त्रास आहे. त्याच्यामुळे कधी कधी वाटतं परमार्थातून पळ काढावा का काय. ज्याचा कंटाळा त्याचा वानवाळा, हे असे विठ्ठल विठ्ठल. तसं आपण रस विषय सांगत होतो आणि गंध, तो भुंगा भ्रमर त्या याच्यामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी जातो. पण एरवी का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी, परी परागू सेवीजे भ्रमरी येरा चिखलूची उरे. एवढा फोडणारा बेचारा पण तो चिखल सेवन करतो. तो भुंगा एरवी लाकडं पोखरणारा भुंगा पण त्याच्यामध्ये असा बसतो. नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गुमान नाही कष्टाचा नाही कष्टाचा गुमान. जो भुंगा एरवी लाकडाची सुद्धा पर्वा न पाहणारा पोखरून काढतो पण ते त्याच्यात अडकतो. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम हे प्रीतीचं बांधलेलं असतं. म्हणून विषय भोगी विलोभ होता, मोहन बाधित्या ममता. पण कोणाला बाधत नाही मोह ममता, हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थच साधन बनवलं आणि मुखामध्ये नाम हृदयामध्ये ध्यान केलं, त्याला हे बाधू शकत नाही. अशा विठ्ठलाचं सर्वांनी वर हात करा, कारण सर्व चॅनलला तुम्ही दिसणार आहेत बरं का. आता सर्वांनी वर हात करा, कॅमेरे फिरवा जरा यांच्यावर आणि जोरात एकदा पांडुरंगाचं भजन करा.
नामस्मरण आहे जीवनामध्ये, नामचिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती. नामचिंतनावर जर प्रेम जडलं तर मग भगवत भावना सर्वाभूती तुमची निर्माण होती. मग हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. हेच परमार्थाचं खरं साधन आहे. मुखामध्ये नाम आणि त्याच हृदयामध्ये ध्यान. विषय भोगी विलोभता मोहन बाधित्या ममता. विषय भोगी विलोभता मोहन बाधित्या ममता. कोणाला मोह ममता बाधत नाही? ज्यांनी आपल्या ध्यानामध्ये भगवंताचं नामस्मरण घेतलंय त्यांना. निळमने निज ध्यासे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे. ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचा ध्यास घेतलाय असे शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोरे ते खेळासे भ्याले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवीची पळून गेले रे. शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले, जन्माला आल्याबरोबर पळायला लागले. त्यांचे वडील व्यासजी, नावच माहित नाही ना. ज्यावेळेस आपण नाव माहित नसतो त्यावेळेस काय म्हणतो, ओ शुक 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 शुक, त्याच्यावरून शुकाचार्य हे नाव पडलं. असे शुकाचार्यासारखे उद्धारून गेले. कशामुळं? फक्त भगवंताच्या नामामुळं. म्हणून हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. मोठ्या प्रेमाने एक वेळा माऊलीचं भजन करू. संगीत विशारद गोविंद महाराज नाईकवाडे, संगीत विशारद विष्णू बाबा शेंडगे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021, मंजरथ रोड, माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.